तर टाईम झाला आहे संध्याकाळचे 7. आपण परत निघत आहोत सज्जनगडवरून आणि आता आपण चाललो आहे खाली उदयपूरला सिटीला. तर उदयपूर सिटीची नाईट लाईफ मी तुम्हाला ह्या एपिसोडमध्ये दाखवणार आहे. सगळं आपण कवर करणार आहोत. मी जसं तुम्हाला प्रॉमिस केलेलं आपण प्रॉपर उदयपूर फिरणार आहोत सगळं. भरतभाई प्रॉपर राजस्थानचे आहेत. भरतभाईंचे जे मित्र आहेत फैजल भाई हे पण प्रॉपर उदयपूरचे आहेत. त्यांचं इकडे क्लाउड रेस्टॉरंट आहे, किचन आहे, क्लाउड किचन आहे. आणि आता भरतभाई आपल्याला एक्सप्लेन करतील हिंदीमध्ये कि इकडे उदयपुरला नाइट लाइफ में अपन काय काय पाहू शकतो आणि काय काय फिरू शकतो. भरत भाई सांगा. यहाँ पे सर बहुत सारे होटल्स ऐसे हैं जो रात को नाइट के टाइम पे डिनर के साथ में आपको लाइव म्यूजिक वगैरह दिखाते हैं और डांस वगैरह भी होते हैं कि फोक डांस तो वो भी यहाँ पे नाइट में रहते हैं. हाँ मैं एक्सप्लेन करता हूँ अभी. भरत भाई असं म्हणतायत की तुम्हाला इकडे ना भरपूर टाईपचे रेस्टॉरंट आहेत म्हणजे आणि इकडे प्रत्येक बजेटचे रेस्टॉरंट्स आहेत म्हणजे लो बजेटपासून ते हाय बजेटपर्यंत. तुमचं जसं बजेट आहे तसे तुम्ही इकडे हॉटेल्स बुक करू शकता, रेस्टॉरंट. रात्री इकडे नाईट लाईफमध्ये तुम्ही मार्केट फिरू शकता. बाकी नाईट लाईफ ती शहरांची आहे ती नका इमॅजिन करू. क्लब्स वगैरे ते सगळं इकडे तुम्हाला नाही आहे बघायला किंवा एक्सपिरियन्स करायला. पण बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. डान्स वगैरे हां फोक डान्स आहे तिकडे. त्याच्यानंतर वो गुडिया का खेल को क्या बोलते हैं यहाँ पे? कठपुतली. हां कठपुतलीचे डान्स वगैरे म्हणजे इकडचं ट्रेडिशन ॲम्बियन्स वगैरे चांगलं असतं तिथले रेस्टॉरंट कारण रूफटॉप रेस्टॉरंट्स मोस्टली आणि प्रत्येक रेस्टॉरंटची इंटिरियर ॲम्बियन्स आणि सगळं वेगळा फील आहे तो तुम्ही नक्की एन्जॉय करू शकता. रूफटॉप रेस्टॉरंटचा एक्सपिरियन्स नक्की घ्या. आणि खास करून ज्या लेक्स आहेत त्याच्या बाजूला जे रूफटॉप रेस्टॉरंट्स वगैरे आहेत तिकडे तर अजून तुम्हाला धमाल येईल. क्लायमेट पण प्लेझंट भेटतो तुम्हाला ह्या सीझनमध्ये. नोव्हेंबरपासून ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी हे सीझन फुल असतं राजस्थान कारण ते सीझन्स आहे तिकडे व्हिजिट करायचे. तर आता आपण इकडून निघूया. आता आपण कुठे जायचं भरत भाई? किधर जाने का अपने को? आता आपण निघूया रेस्टॉरंटला. तर आपलं एक ओळखीचं आहेत रेस्टॉरंट तिथं जाऊ मग कारण मी आल्यावर तिकडेच जातो कंटिन्युअसली आणि तिथलं स्टाफ पण चांगलं आहे आणि जेवण पण चांगलं आहे. भरत भाई राजस्थान म्हणजे पुण्याचे आहेत तर थोडीफार मराठी येते त्यांना ते आपल्याला एक्सप्लेन करतात. तर आता आपण भेटू डायरेक्ट त्या रेस्टॉरंटला. आता आपण इकडून निघतोय. तर व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटू. बाय. चला भेटू. तर आता आपण आलेलो आहोत परत फतेह सागर लेकच्या बाजूला आणि आता जात आहोत इकडे शाहीबाग हॉटेल एव्हरेस्टमध्ये. इकडे रूफटॉप रेस्टॉरंट आहे. वरती फोक डान्स वगैरे सगळं होतं तर ते आता आपण कवर करणार आहोत तुमच्यासाठी. आणि असे भरपूर हॉटेल्स आहेत म्हणजे समोर बघा ती पण हॉटेल्सच आहेत आणि सगळ्यांना तुम्हाला रूफटॉप रेस्टॉरंट्स भेटतील. इकडे फोक डान्स वगैरे त्याच्यानंतर बाकीच्या ॲक्टिव्हिटीज ट्रेडिशनल ॲक्टिव्हिटीज ह्या दाखवल्या जातात. तर आता आपण जाऊया आतमध्ये. ये मत करो. क्यों? सॉरी यार आमची मस्ती चालू असते नाही तुम्हाला वाटलं लिफ्टमध्ये मस्ती करताय. लिफ्ट अडकली ना तर आमचा रूफटॉप इकडे लिफ्टच्या आतमध्येच होणार आहे. आमचं फॉक डान्स इथंच होणार आहे लिफ्ट मध्ये. मग फोक डान्स करणार आमच्यासाठी. करंट गया तब ऐसे खोल के बाहर निकला था. लिया असे तुम्हाला भरपूर हॉटेल उदयपूरमध्ये भेटतील. तर येऊन एन्जॉय करा, बसा आणि ते व्ह्यू. रूफटॉप हॉटेलच्या रूफ चालू आहे. बताओ जरा यहाँ पे. असं काहीतरी सिटिंग अरेंजमेंट आहे आणि बरोबर समोर बघितलं तर हे लेक आहे फतेह सागर. आता अंधारात तुम्हाला एवढं दिसणार नाही आणि मॉर्निंग व्ह्यू पण खूप चांगला असतो. कसं वाटलं तुम्हाला हॉटेल? मस्त आहे. रूफटॉप व्ह्यूचा आणि त्याच्यासमोर लेक वगैरे जबरदस्त. आणि काही थोड्या वेळाने येते डान्स वगैरे स्टार्ट होईल फोक डान्स वगैरे. तर बघा आणि एन्जॉय करा. तर आता आपण इकडे रूफटॉप रेस्टॉरंटला आलेलो आहोत. मस्त आहे. समोर व्ह्यू चांगला आहे. ही आहे फतेह सागर लेक. फतेह सागर लेक आहे ना. हां फतेह सागर लेक आहे आणि आजूबाजूला हॉटेल्स आहेत. त्याचा व्ह्यू जबरदस्त दिसतो. और ऊपर मंदिर आहे ना नीमच माता आणि ते समोर वरती दिसते ते नीमच माताचं मंदिर आहे. तिकडे पण आपला जायचा प्लॅन आहे. आणि रेस्टॉरंट पाहू शकता तुम्ही सॉर्टेड आहे एकदम खूप छान आहे. आपण मान्सून पैलेस सज्जनगड. हां हम लोग जाके आहे अभी वहाँ से. आणि आता जे आपण सज्जनगडला जाऊन आलो तो पण समोर दिसतोय.
तो बघा तिकडे वरती त्या टेकडीवर. आता जस्ट आपण जाऊन आलो, म्हणजे ह्याच्या पूर्वीचा व्हिडिओ तिकडचा आहे. तर आता आपण वरती जाणार आहोत. फोक डान्स चालू झाला की आपण इकडे खाली येऊ. वरती अजून एक सिटिंग आहे, ती जरा जास्त चांगली आहे, त्यामुळे आपण वरची सिटिंग प्रेफर करतो आहे. तर आता आपण वरती चाललो आहे. अजून एक सिटिंग आहे वरती. आणि इकडून अजून सुंदर व्ह्यू दिसतोय. नहीं फिर वापस अरेंजमेंट नहीं करनी है, फिर हम साइड में वो उस तरफ लग जाएंगे, हम अलग से आएंगे. वो कपल है तो वो तर आता आपण प्रॉपर रूफटॉपला आलो आहे. थोडा अंधार आहे, तुम्हाला दिसत नसेल, ब्राईटनेस वाढून दाखवेल मी एडिटिंगमध्ये. मंदिरामध्ये जोरदार आरती चालू आहे, इथपर्यंत आवाज येतो आहे. आणि क्लायमेट आता प्लेझंट झालं आहे, थंड झालं आहे क्लायमेट. तर चला आता इकडे आपण जेवू वगैरे, मी दाखवतो काय फूड मेन्यू आहे, काय कसं काय आहे, बजेट किती चाललं आहे आपलं. इथे नाही जेवायचा प्लॅन आहे, इथे आपण फक्त स्टार्टर्स वगैरे घेऊन थोड्या वेळ रिलॅक्स करणार आहोत आणि फोक डान्स वगैरे एन्जॉय करणार आहोत. त्याच्यानंतर मग आपण बघूया कसं ठरतं, मी सगळं तुम्हाला दाखवेल. आणि वरती बघा सेलिब्रेशनसाठी पूर्ण टेबल्स वगैरे डेकोर केलेले आहेत, सुंदर. खाली फोक म्युझिक चालू झाले, तर आता आपण खाली चाललो आहे. नहीं यहाँ से आ रहा है.
आणि फायनली आपण इकडून चेकआउट केलेलं आहे. भरपूर एन्जॉय केलं. राजस्थानची फोक म्युझिक खरंच खूप सुंदर आहे. फोक डान्स खूप सुंदर आहे. सुंदर होती, म्हणजे इतका सुंदर डान्स मी आजपर्यंत बघितला नव्हता. नक्की विजिट करा, नक्कीच बघा. अरे इसको थोड़ा साइड में करो ना प्लीज. सर हो जाएगा वो साइकिलिंग के टाइम पे. राजस्थानची फोक म्युझिक ही खरंच एन्जॉय करण्यासारखी आहे. आणि तुम्ही उदयपूरला या, जैसलमेरला जा, कुठेही जा, तुम्हाला हे अनुभवता येईल. मन खुश झालंय. आणि मित्रांबरोबरची ही जी कंपनी आहे ना, ही फुल धमाल कंपनी आहे. ये वो धमाल कंपनी आहे. धमाल केले खरंच. आणि आपण आलेलो आहोत ग्राउंड फ्लोअरला. लिफ्टमधून निघायचा वेळ झालाय. आणि खरंच लाईफमध्ये एन्जॉय केलं पाहिजे. पैसे कमवा, पैसे कमवा असं काही नाही, पण टाईमवर एन्जॉय पण केलं पाहिजे. एक्सप्लोर करा. माणसाने. आणि जग खूप मोठं आहे, तर एक्सप्लोर केलं पाहिजे. आणि मी खरंच असा माणूस आहे, मी ॲक्च्युली यूट्यूबला नाही आहे, पण मी खूप एन्जॉय करत असतो. सुवंदन सर आम्हाला भेटलेले जैसलमेरला, त्याच्यानंतर आमची ओळख झाली आणि आता खूप खास फ्रेंड झालो. हो. तर भरत भाईंना सायकलिंगचा शॉप आहे. हो, मी सायकलिंग करत असतो. लवर आहेत आणि हो. मी रायडिंग करतो पहिल्यापासून. तर ते बोलतात ना, एक खरंच लाईफमध्ये एक एन्जॉय सिंक होते. हम्म. तर असे मित्र भेटतात. आणि आमच्या मैत्रीला हार्डली आता 3-4 वर्ष झालेत. हो. पण लहानपणापासूनची जी मैत्री असते ना, त्याच्यापेक्षा वरची आहे ती आता सध्या. आणि खरंच लाईफमध्ये एन्जॉय केलं पाहिजे. फक्त पैसा करून चालत नाही. आमचे मारवाडी लोक पण खूप पैसा करत, पण त्याचा काही उपयोग नाही आहे लाईफमध्ये. हे पहिले मारवाडी आहेत, पहिले मारवाडी. आणि खरंच एवढे एन्जॉय enjoy केलं करतात. पाहिजे. बरं ठीक आहे, मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर गुड बाय, गुड नाईट. आणि सबस्क्राईब आणि शेअर करा. आणि असे काय म्हणतात त्याला, रिअल ब्लॉग कमी भेटतात बघायला, तर खरंच बघा आणि एन्जॉय करा. आणि अशा माणसांना सपोर्ट करा. थँक्यू. थँक्यू. बाय, गुड नाईट.